यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्न बघा असं म्हणतात. पण ही स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी रोजच मेहनत करावी लागते. आपलंच बघा की नाही, आपल्या कुटुंबियांसाठी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण रोज मेहनत करतो. पण या मेहनतीचं फळ मिळतंच ते म्हणजे जेव्हा कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकतं तेव्हा. त्यामुळे गृहिणी होणं हेही एक यशस्वी होण्याचं परिमाण आहे, हे अगदी निश्चित. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. गावाकडे हॉटेलात म्हणजे स्पेसिफिकली पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली भागात कुर्मा आणि पुरी मिळते ना, अगदी तसा व्हेज कुर्मा करूयात अतिशय सोप्या पद्धतीने आणि इतका रुचकर लागतो. अक्षय तृतीया आहे, सणसूद आहेत. बरं उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाहुणे-रावळे घरी येतात. मस्त हा व्हेज कुर्मा करा आणि त्यावर ताव मारा. आता पश्चिम महाराष्ट्राचा विषय म्हणला, की तिथे एक ओलं वाटण असतं. तिथे तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात पण आहे ना, दर किराणा मालाच्या दुकानात हे विकतही मिळतं. आता हे ओलं वाटण करण्यासाठी काय-काय साहित्य घेतलं ते बघूया. पाव कप ओल्या नारळाचं खव, 1 चमचा भाजलेले तीळ, हिरवी मिरची, आलं, 5-6 लसूण पाकळ्या. आता तुम्हाला तर माहिती आहे, आपण प्रत्येक साहित्य स्टेप बाय स्टेप बघतोय, कृती स्टेप बाय स्टेप बघतोय, जेणेकरून ती अशी स्टेप बाय स्टेप दाखवली ना, की पूर्णच्या पूर्ण रेसिपी तुम्हाला रजिस्टर होते माइंडमध्ये. तर आता वाटण करण्याकरता तीळ, ओल्या नारळाचं खव, लसूण, आलं, हिरवी मिरची, छटाकभर पाणी. झाकण लावूयात आणि मिक्सरमध्ये डुरकन फिरवून घ्यायचं. जितकं होईल ना तितकं बारीक वाटायचं, त्यामुळे थोडं पाणी टाकलं तरी काही हरकत नाही. वाटण तयार आहे. आता भाज्या काय काय घेतल्या ते बघूयात. या भाज्या आपण सगळ्या परतून घेणार आहोत, म्हणून भाजी सेपरेटली दाखवते. पनीर आहे 100 ग्रॅम, फरसबी 10-12, फ्लॉवरचे तुकडे 50 ग्रॅम, एक बटाटा, 50 ग्रॅम गाजराचे तुकडे, इथे आहे फ्रोझन मटार 1 वाटी आणि काजूचे तुकडे. भाज्यांची तयारी आपण आधी करून घेऊयात आणि मग आपण पुढे काय साहित्य लागणार ते बघू. चला, आता इथे 4 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलंय. सगळ्यात आधी काजू तळून घ्यायचे. आता इथे या भाज्या मी तळून घेते. तुम्ही वाफवून घेतल्या तरी काहीच हरकत नाही. छान बदामी रंग येईपर्यंत काजू तळून घ्यायचे. काजू झाले तळून, हे असे छान खुटखुटीत झाले पाहिजे. आता याच तेलामध्ये बटाटा घालते. 2 मिनिटं बटाटा तळून घ्यायचा. इथे फक्त 2-3 मिनिटं बटाटा चांगला तळून घेतलाय. पूर्ण तळला नाही बटाटा बघा. आता यामध्ये घालूया फ्लॉवरचे तुरे. प्रत्येक भाजी तळायला आहे ना, वेगळा वेगळा वेळ लागतो. गाजराचे तुकडे आणि हे आता एकत्र तळत आहे. आता आणखी 4-5 मिनिटं हे एकत्र तळून घ्यायचं. भाज्या पूर्ण आपल्याला शिजवायच्या नाही आहेत. जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये किंवा मसाल्यामध्ये हे घालतो तेव्हा भाज्या शिजतच राहतात. त्यामुळे आत्ता पूर्ण नाही शिजवायच्या. आता भाज्या आपल्या तळून होतात तोवर पुढे काय साहित्य लागतंय ते बघूया. 3 कांदे बारीक चिरून, 1 मोठं टोमॅटो बारीक चिरून किंवा 2 लहान टोमॅटो घेतले तरी चालते, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा किचन किंग मसाला, चवीपुरतं मीठ आणि यासोबतच आपलं मधुराज रेसिपीचा कांदा लसूण मसाला आणि बॅडगी मिरची पावडर. बरं, आपली कढई आपलीच आहे, मसाले आपलेच आहेत. मधुराज रेसिपी club.com वरून तुम्ही हे चेक करू शकता, खरेदी करू शकता. आता आपण ॲमेझॉनवर आहोत, ब्लिंकिटवर देखील आहोत. आहे की नाही भारी? फ्लॉवर आणि गाजर घातल्यावर 5 मिनिटं भाज्या तळल्या आहेत. आता यामध्ये फरसबी, मटार नाही घालणार. मटार इथे फ्रोझन घेतलाय आणि पनीरही नाही तळणार. आता हे आणखी 2 मिनिटं तळायचं. आता ताजा वाटाणा वापरत असाल तर मग भाज्यांसोबत तुम्ही तो तळून घ्या. चला, आता भाज्या बघा पूर्ण शिजल्या नाही आहेत, एक 80% शिजल्या. आता यातलं तेल निथळूया आणि या बाजूला काढूया. भाज्यांना आहे ना टेक्स्चर छान येतं कुर्मामध्ये, त्या जर तळून घेतल्या तर. आता फोडणी घालूयात. याच तेलामध्ये जिरं साहित्यामध्ये सांगायचं राहिलं होतं, त्यामुळे हे तुम्ही नमूद करून. जिरं छान फुललं की बारीक चिरलेला कांदा, कांद्यावर थोडंसं मीठ. आता छान सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्या. कांदा छान परतून झाला. आता यामध्ये टोमॅटो घालूया आणि हेही कांद्यासोबत एकजीव होईपर्यंत चांगलं परतून घ्या. टोमॅटो चांगलं मऊ शिजलं गेलं पाहिजे. टोमॅटो मस्त शिजलंय बघा. कांदा टोमॅटो असं छान एकसंध झालं पाहिजे, वेगळं वेगळं नाही राहिलं पाहिजे. आता यामध्ये हे जे वाटण आपण तयार केलंय हे घालूया. मिसळायचं. 2-3 मिनिटं हे वाटण चांगलं परतून घ्यायचं, कारण यामध्ये कच्चं आलं लसूण आहे,
त्याचा जो स्मेल आहे तो निघून गेला पाहिजे. चला 2 मिनिटं मसाला छान परतून झाला. या खोबऱ्याच्या आणि तिळाच्या वाटणाची चव कमाल येते या मसाल्यामध्ये आणि टेक्स्चरही खूप बहारदार येतं. आता आपण यामध्ये घालूयात आपलं मधुराज रेसिपीचा कांदा लसूण मसाला. 2 चमचे कांदा लसूण मसाला. मधुराज रेसिपी club.com, ब्लिंकिट, अमेझॉन सगळीकडे अवेलेबल आहे. चमचाभर लाल तिखट, बॅडगी मिरची पावडर, यासोबतच धनेपूड, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर. आता हे फक्त मिसळायचं. मसाले फक्त आपल्याला मिसळून घ्यायचे, परतून नाही घ्यायचे. आता हे सगळे सुके मसाला पावडर यामध्ये एकजीव झाले. मस्त दिसतंय हा मसाला आणि सुवास तर एवढा कमाला दरवळतोय आपले जे मसाले घातलेत त्यामुळे. आता यामध्ये गरम गरम पाणी, गरम गरम मसाला आहे तर मसाला छान फुलवून घ्यायचा. वा वा. आता तुम्हाला हा कुर्मा किती रसरशीत हवा, किती घट्ट हवा त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. बहारदार. चला आता कुर्माच्या बेसमध्ये हे तळलेल्या भाज्या टाकूयात. यासोबतच मटार आणि काजू, पनीर देखील. आता हे मिसळायचं. तर यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं फक्त याला एक वाफ काढून घ्यायची. कमाल दिसतोय कुर्मा आणि सुवास कमाल दरवळतोय. आता 5 मिनिटं याला वाफ काढून घ्या. चला आता काय सुवास दरवळतोय तुम्हाला सांगते भाजीचा. आणि बघा बरोबर 5 मिनिटं वाफवून घेतली मी. आहा हा हा. रंग बघा, टेक्स्चर बघा, काय दिसतेय कमाल. बरं गावाकडे ना पुरीसोबत जी कुर्मा भाजी देतात ना ती थोडी रसरशीत असते, पण आम्हाला अशी घट्ट आवडते, लपलपीत आवडते. तुम्हाला हवं असेल तर थोडं यामध्ये पाणी घालून तुम्ही पातळ करू शकता. पण बघा काय दिसतोय कुर्मा, कमाल. वा 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 वा. चला आता तेल छान तापलंय. बरं पुरीची रेसिपी मी खूपदा पोस्ट केली. पुरी बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा, पूर्ण रेसिपी बघायला मिळेल. आता पुरी तळताना आहे ना एकसारखी तळली जावी म्हणून तिला अशी आहे ना हलकीशी झाऱ्याने फुलवून घ्यायची. आहा हा. आणि पुरी तेलकट होऊ नये म्हणून एक बाजू एका वेळेसच तळायची, सारखी अलटपलट करायची नाही. वा 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 वा. काय सुरेख दिसते बघा, परफेक्ट. ते काढूयात. अजून एक तळते. मजा येते पुऱ्या तळायला मला फार. त्या अशा चेंडूसारख्या टुम्मकन फुगतात ना. आ हा हा. ही जी मजा आहे ना ते सुख दुसरं कशातच नाही. व्हेज कोरमा तयार आहे, सोबत पुरी तयार आहे, खुसखुशीत पुरी, रसरशीत कुर्मा. आहा हा हा. सणाची वाट बघू नका. जेव्हा वाटेल मन करेल तेव्हा नक्की करून खा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.